जय हरी शेतकरी मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी बैठक मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत ते आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे। त्यामध्ये कृषी विभाग, विधी व न्याय विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि नगर विभाग अंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये पहिला निर्णय आहे मादक द्रव्य व मादक पदार्थ अधिनियमांतर्गत, हा विधी व न्याय विभागाचा आहे। त्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत असा एक निर्णय। त्यानंतर शेतकऱ्याच्या संबंधित महाॲग्री AI धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक पदाला मान्यता देण्यात आलेली आहे। आता यापुढे आपल्याला AI आधारित शेतीसुद्धा करावी लागणार आहे, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं हे AI आत्मसात करणं गरजेचं आहे। नेमकं AI काय आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला जर हे माहीत करून घ्यायचं असेल तर तशी कमेंट करा, आपण त्याबद्दल सविस्तर फक्त AIवर शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं आहे याबद्दल माहिती देऊ। त्यानंतर आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(7) सुधारणा गौण खनिजाच्या अवैध उत्खनन वाहतुकीसाठी स्वामित्व धनाच्या 10 पट दंड ठोठावण्यात येणार, हा महसूल विभागाचा निर्णय। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी इथं दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पद मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली। त्यानंतर अनुसूचित जाती आणि जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली। आणि त्यानंतर मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये 25 कोटी रुपयावरून 500 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे। कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही 25 कोटीवरून 225 कोटी रुपये वाढवणार आहेत, हा नगर विकास विभागाचा निर्णय आहे। आता तुम्ही जे प्रतीक्षेत होते, सध्या कर्जमाफी योजना राबवणं चालू आहे, यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बँकेचं त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि त्या यादीमध्ये दिसलेली तफावत यावर काही निर्णय होऊ शकतो का, किंवा इन्कम टॅक्स विभागाच्या बाबत किंवा इतर याद्या लागण्याच्या बाबत असे बरेच शेतकरी प्रतीक्षेत होते की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा काही निर्णय येईल। आणि मलाही वाटलं होतं की महत्त्वाचे आज काहीतरी कर्जमाफीबद्दल निर्णय होतील, मात्र असे कोणत्याही प्रकारचे झाले नाहीत। यापुढे जर झाले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल। आता ही माहिती कशी वाटली तेवढं कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाकी जय जवान जय किसान।